This tiger is behaves like king of सह्याद्री. सेनापती. जंगलांमध्ये आपल्या इथं तस्करी आता होतात का? तस्करीचं प्रमाण जे आहे ना ते फार वर्षापासून चालू आहे. या तस्करीचा जो नेक्सस आहे त्याचे धागेदोरे अगदी चायनापर्यंत जातात. आजचे आपले गेस्ट आहेत सह्याद्री टायगर रिझर्वचे फील्ड डिरेक्टर IFS तुषार चव्हाण सर. एकेकाळी ज्या टायगर रिझर्वमध्ये एकही वाघ नव्हता, आज त्या टायगर रिझर्वमध्ये 10 वाघ आहेत. सरांच्या देखरेखीखाली आत्ता त्या टायगर रिझर्वमध्ये 3 वाघिणी आणल्या गेल्या आणि इथून पुढे आणखीन 5 वाघ आणि वाघीण आणण्याचे प्रयत्न आहेत. मी ज्यावेळेला गडचिरोलीमध्ये होतो त्यावेळेला सागवानची तस्करी व्हायची. अगदी पुष्पा पिक्चर सारखी स्टोरी आहे तिथं. हां. तर लोक उन्हाळ्याच्या दिवसात सागवानाचे मोठे मोठे झाडं कापायचे. पावसामध्ये ज्यावेळेला नदीला पूर येतो त्यावेळेला त्याला घेऊन जाऊन राफ्ट बनवायचे आणि राफ्ट वाहून तेलंगणाला घेऊन जायचे. सह्याद्री टायगर रिझर्वचा जो भाग आहे तो कोयना चांदोली हा भाग येतो, पण राधानगरी अजून नाही आणि तिथं पण वाघ आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सँच्युरी तयार केली कोल्हापूरमधली राधानगरी दाजेपूर, आणि त्या सँच्युरीचं जर आपण स्टेटस वाढवून जर त्याला टायगर रिझर्व केला तर निश्चितच सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग येईल, स्टेट गव्हर्नमेंट होईल, टुरिझम वाढेल. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण सह्याद्री टायगर रिझर्वमधील अनेक मजेशीर आणि इंटरेस्टिंग इन्साईटफुल गोष्टी जाणून घेणार आहोत. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मनात जर कोणते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते, त्यांना शिकारीचा नाद होता, त्यांना शिकारीची आवड होती. ताडोबामध्ये फिरत होते, अचानक त्यांच्यासमोर वाघ आला, त्यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी वाघाला शूट केलं. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर प्रेरणा देतो. द मॅन बिहाइंड टायगर्स इन सह्याद्री, तुषार चव्हाण सर. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू अवर पॉडकास्ट विथ बोलका. थँक्यू. सर, आत्तामध्ये एक व्हिडिओ आला, ज्या व्हिडिओमध्ये एक ब्लॅक लेपर्ड होता जो विहिरीत होता. आपल्या इथं आता ब्लॅक लेपर्ड्स दिसत आहेत. आपल्या इथं किती ब्लॅक लेपर्ड आहेत, त्यांचं सायटिंग होतं का, कुठे कुठे दिसतात? पहिलं तर सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की ब्लॅक लेपर्ड म्हणजे काय. ही एक मेलॅनिझमची स्टेट आहे. मेलेनियम म्हणजे काय की शरीरामध्ये तो ब्लॅक जो कलर एक्सप्रेस करतो ते मेलॅनियमचं संख्या जास्त असणं. हो. मग तो कुणालाही होऊ शकतो. हे काय जेनेटिकल म्युटेशनमुळं येणारी गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये काय होतं की कुणाला तरी पाठीमागच्या पिढींमध्ये मेलॅनिझम असतो. तो जसे जिनोम सिक्वेन्सिंग पुढं पास ऑन होत जातं त्यावेळेला एखाद्या ऑफस्प्रिंगमध्ये तो काळापणा येऊ शकतो. हो. ज्याला आपण मोगलीचा जर रेफरन्स दिला तर त्याच्यामध्ये आपण म्हणू की बगीर आहे. तर हा कोणताही वेगळा प्राणी नाही आहे, हा एक लेपर्डच आहे. त्या लेपर्डला फक्त ब्लॅक कलरचं कोटिंग येतं. कधी कधी होतं की ती रोजेट्स थोडे विजिबल असतात, बाकी फर पण ब्लॅक असते. कधी कधी इतका टार ब्लॅक असतो की पूर्ण झेड ब्लॅक सारखा दिसतो. तर असा एक लेपर्ड आपण रिसेंटली रत्नागिरीमध्ये रेस्क्यू केला, त्याला परत निसर्गात सोडलं देखील. काही दिवसापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये देखील काही पर्यटकांना ब्लॅक लेपर्ड दिसला. तो पूर्ण वेस्टर्न घाटमध्ये, निलगिरीजमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, याच्यामध्ये मेलॅनिझमचं प्रमाण आढळतं. हो. तसेच सेंट्रल इंडियन लँडस्केपमध्ये देखील, पेंचमध्ये आहे, ताडोबामध्ये आहे, अशा ठिकाणी देखील ब्लॅक लेपर्ड आढळतात. हो. ह्याला साईट करण्यासाठी विशेष काही नाही की हा जिथं आढळतो तिथं आपण सफारीला जाणं आणि त्याला बघण्याचा आनंद घेणं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये उदगीर रूटवरती ब्लॅक लेपर्ड दिसतात. तर ज्यांना टुरिस्टला यायचं त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या उदगीर रूटवरती यावं, त्याच्यावरती ब्लॅक लेपर्ड निश्चित दिसेल. याच्यात काही काउंट आहेत की इतके ब्लॅक लेपर्ड्स आहेत? तसं आम्ही डिफरन्शिएट नाही करत, कारण ती एकच स्पीसीज आहे ना, शेवटी लेपर्डच आहे. मग ती ब्लॅक असली काय किंवा नॉर्मल लेपर्ड असलं तरी काय, त्याच्यात आम्ही डिफरन्शिएट नाही करत. आपल्या इथं जर सह्याद्रीमध्ये खाली गेलं सिंधुदुर्गकडे तर तिकडं हत्ती आहेत. हो. तिथला एक गणेश बहुतेक नाव त्या हत्तीचं, Yes, तो yes. भरपूर त्याची एक भरपूर ओमकार. मोठी स्टोरी. ओमकार त्याची भरपूर मोठी स्टोरी झाली. आपल्या इथं वरती कोयनेकडं किंवा ह्या एरियांमध्ये STR मध्ये कोणते हत्ती येतात का, किंवा त्यांचा काही वावर आहे का? आपल्याकडे अप्पर लिमिट असं म्हणू हत्तींचं ते राधानगरीपर्यंत आहे. राधानगरीमध्ये हिस्टॉरिकली एलिफंट यायचे, थोडा काळ राहायचे, परत जायचे, डोडामल साईडला जायचे, सिंधुदुर्गामध्ये जायचे, परत रिटर्न यायचे, किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या सदर्न भागामध्ये राहायचे. तर हत्तींचं वास्तव्य हे फार पूर्वीपासून आहे.
हा जो पूर्ण तिल्लारीचा लँडस्केप आहे, दोडामलचा आहे किंवा अगदी गोव्याची बॉर्डर आहे, कर्नाटकची दांडेली साईड आहे, याच्यामध्ये हत्तींचं वास्तव्य आहे. परंतु काय आहे की त्यांना लँडस्केप जेवढा वास्ट लागतो, जेवढं त्यांना ग्रीनरी लागते, तेवढी ग्रीनरी त्याच्या वरच्या बाजूला नाही आहे राधानगरीच्या. त्याच्यामुळं ते त्यांचं अप्पर लिमिट आपण समजू की तिथपर्यंत राधानगरीपर्यंत हत्ती येतात. ते हत्ती मायग्रेटरी नेचरचे असतात. ते काही कालावधी एका ठिकाणी राहतात, दुसऱ्या ठिकाणी राहतात. ह्यांचा जो कळप आहे तो एका समूहानं राहतो. कधी कधी चुकून एखादं पिल्लू भटकू पण शकतं, परत ते बरोबर. मिळू पण शकतं. हां. कधी कधी कोणाला एक्सपेल पण केले जाऊ शकतं, परत घेतलं पण जाऊ शकतं. त्यामुळे त्यांचं फॅमिली डायनामिक्स खूप युनिक आहे. आणि डेफिनेटली आपल्याकडे हत्ती आहेतच. मध्ये एका मेडिसिनमुळे असं झालं की भरपूर गिधाडं मरत चालले, ज्याच्यात गिधाडं सगळ्यात पहिला हेच करतात की कोणत्याही ॲनिमलनी शिकार केली असेल, त्या जेव्हा शिकार खराब व्हायला जाते आणि तो ॲनिमल ती शिकार खात नाही आहे, तेव्हा तिथं गिधाडे येतात आणि तो शिकार जो आहे तो खातात. मग जो ॲनिमल आहे ज्याची शिकार झाली त्या ॲनिमलला ते जर मेडिसिन दिलं असेल, डायक्लोफिनॅक. डॅक्लोफेनॅक, या मेडिसिनमुळे भरपूर गिधाडं गेले. आपल्या इथं आत्ता गिधाडं आहेत का? निश्चित आपल्याकडे गिधाडं आहेत. हां. महाराष्ट्रामध्ये देखील आपण गिधाडांचं कृत्रिम प्रजनन केंद्र तयार करतोय नाशिकला. याशिवाय काय आहे की आपण प्रोजेक्ट जटायू एक लॉन्च केला ताडोबामध्ये. आपण पिंजोरमधून गिधाडं आणून इथं सोडली आणि त्यांचं मॉनिटरिंग देखील केलं. गिधाडांचं संवर्धन करण्यासाठी आपण ऑल इंडिया लेवलला BNHS सोबत काम करतोय, ज्याच्यामध्ये MOUF असेल, BNHS असेल, यांनी एक सेंटर तयार केलं त्यांचं. ते आहे पिंजोरला, हरियाणामध्ये. तिथं त्यांनी कृत्रिमरित्या त्यांचं प्रजनन करून त्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न केला. याशिवाय शासनाने काय केलंय की डायक्लोफेनेकच्या यूजला बंदी घातली. हो. त्यामुळे ते ॲनिमलमध्ये फ्रीली जाणार नाही आणि त्या ॲनिमलवरती खाणाऱ्या गिधाडांच्या किडनीपर्यंत जाणार नाही. काय होतं की डायक्लोफिनेक जर त्या ॲनिमलमध्ये असेल तर ते गिधाडाच्या पोटात जातं आणि गिधाडाची किडनी खराब होते, त्यामुळे त्यांची डेथ होत होती. बरोबर. म्हणून त्या मेडिसिनवरती बॅन लावला. आपल्याकडे व्हाईट रंप आहे, आपल्याकडे युरेशियन वल्चर आहे, आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे वल्चर्स आहेत. अगदी सह्याद्रीच्या कपाऱ्यांमध्ये देखील वल्चर आहेत. आणि बऱ्याच साऱ्या कोकणामध्ये जे नारळाची झाडं असतात त्याच्यावरती नेस्टिंग देखील ते करतात. तर अशा वेगवेगळ्या लँडस्केपमध्ये आपल्याकडे वल्चर आहेत. नाशिकच्या अंजिनेरीमध्ये चांगल्या प्रमाणात वल्चरचं नेस्टिंग होतं. शिवाय आपण वल्चर रेस्टॉरंट बनवतो, ज्याच्यामध्ये आपण एखादं जनावर जर मेला असेल गावाकडचं तर ते आणून त्यांना उघड्यावरती खायला टाकतो, जेणेकरून त्यांना त्याच्यावरती फीड करता येईल. अशा पद्धतीनं आपण त्यांचं संवर्धन करण्यासाठी चारी बाजूने प्रयत्न करतोय. पण गिधाडांचं अस्तित्व हे फार पूर्वीपासून आहे. आपल्याकडे रामायणात देखील जटायूचा उल्लेख आहे. आता अलीकडच्या काळामध्ये देखील आपल्याकडे येणाऱ्या वल्चर्समुळं खूप साऱ्या ठिकाणी पर्यटनाला देखील वाव मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचे सफाई कामगार आहेत ते. त्याच्यामुळे निसर्गाची सफाई होती आणि स्कॅव्हेंजिंगचा सगळ्यात लास्ट स्टेज म्हणून वल्चरकडे बघितलं जातं. बरोबर. आता याच्यातले सह्याद्रीमध्ये कुठं कोणत्या एरियात दिसतात? सह्याद्रीच्या जेवढे कडेकपारे आहेत त्याच्यामध्ये हां. नेस्टिंग आहे गिधाडांची. हम्म, हम्म, आणि किल खाण्यासाठी पण येतात ते. हम्म. ज्यावेळेला वाघ एखादी शिकार करतो ती उघड्यावरती असेल, बरोबर. वाघाने खाऊन झालं की इतर प्राणी त्याचा लाभ घेतात. हो. ज्याच्यामध्ये लेपर्ड येतो, कधी 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 रानडुक्कर येतं आणि सगळ्या शेवटी येतात ते गिधाडं. हो. आणि गिधाडं येऊन त्या राहिलेल्या उरले सगळ्या नाशवंत पावणाऱ्या त्या तृणभक्षक प्राण्याला ते खायचं काम करून निसर्गाचे सफाई कामगार म्हणून काम करतात. जशी गिधाडांची संख्या कमी होत गेली आणि लेपर्ड मानवी वस्तीत यायला लागले, तेव्हा ते लोकांचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांचे किल करायला लागले. मग ते जे किल आहेत त्यांचे किल जेव्हा ते सडतात त्यावेळी तिथं कुत्रे जाऊन ते किल खायला लागलेत. आणि कुत्र्यांना पण एक रोग असतो. मग परत तो थोड्याफार प्रमाणात कुत्र्यांनी खाल्लं, मग ते लेपर्ड खात आहेत आणि तो लेपर्डना परत डिझीज होतोय. ही गोष्ट कशी आहे? झुनोटिक डिसिजेस तर ते आहेतच. त्याच्यासाठी आपण रिकमेंड करतो की पोल्ट्रीचं जे वेस्ट आहे ते त्यांनी ओपन डिस्पोज नाही केलं पाहिजे. हो. किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही स्लॉटर हाऊसचं जे वेस्ट आहे ते ओपन डिस्पोज न करता त्याला जमिनीमध्ये खड्डा काढून त्याच्यामध्ये ते गाडून टाकलं पाहिजे. बरोबर. ते केलं तरच आपण झुनोटिक डिसिजेस टाळू शकतो. हो. बरेच सारे प्राणी आहेत, जनावर आहेत ज्यांना फूट अँड माउथ डिसीज होतो. त्या डिसीजचं ट्रान्समिशन देखील वाईल्ड हार्बिओरसमध्ये जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण जंगलाच्या आजूबाजूच्या गुरांना देखील वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेतो.
आणि पोल्ट्रीला पण आपण सांगतो की तुम्ही ओपन डिस्पोजल करू नका, जेणेकरून लेपर्ड खाणार नाहीत. आणि कुत्र्यांचा त्याच्यामध्ये येऊन कॅनाइन डिस्टेंपर सारखा रोग आहे, तो कॅनाइन डिस्टेंपर अगदी उल्फमध्ये पण जायला लागला. उल्फमध्ये पण डेथचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळं. असे हे डेडली जे रोग आहेत, लंपी व्हायरस फार मोठ्या प्रमाणात आला, त्याच्यासाठी देखील आम्ही लंपी व्हायरसची वॅक्सिनेशन असेल किंवा त्याचं रिस्ट्रिक्शन असेल, हे प्रोटेक्ट एरियाच्या अवतीभोवती, त्याला देखील आम्ही प्राधान्य देतो, जेणेकरून माणसांनी पाळलेली जनावरं ही वन्य प्राण्यांच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी आम्ही खबरदारी घेत असतो. सह्याद्रीमध्ये जर आत्ता बघायला गेलं तर एस टी आरमध्ये 6 वाघ आहेत. सेनापती, सुभेदार, बाजी, ज्यात तुमच्या अंडर 3 वाघिणी आणल्या गेल्या आणि त्याच्यामुळेच आत्ता भविष्यात आपल्याला सह्याद्रीमध्ये भरपूर वाघ दिसतील, त्यांची पिल्लं दिसतील खेळताना. पण हा एस टी आरचा भाग झाला. टोटल जर सह्याद्रीमध्ये बघायला झालं तर टोटल किती वाघ येतात? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ज्या वेळेला आपण प्रपोजल पाठवलं की वाघांचं स्थानांतर करायचं आहे, त्यावेळेला एक पण रेसिडेंट वाघ नव्हता. पण मीन वाईल जोपर्यंत प्रपोजल गेलं, अप्रूव्ह झालं, तोपर्यंत आपल्याकडे मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये 3 नर वाघ अस्तित्वाला आले. ते कायमस्वरूपी तिथंच सेटल झाले. हो. त्यांनी आपली टेरिटरी बनवली, वारंवार त्याच एरियात फिरायला लागले. कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये आम्हाला त्यांचे रेकॉर्ड कळाले, डायरेक्ट सायटिंग झालं, इनडायरेक्ट सायटिंग झालं. त्यानंतर आता 3 मेल वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. तर यांच्यासाठी फिमेल आणायच्या म्हणून आपण पहिल्या प्रायोरिटीवरती 3 फिमेलला आपण ट्रान्सलोकेट केलं सह्याद्रीमध्ये. तर पहिल्या 2 वाघिणी आपण ताडोबामधून आणल्या आणि तिसरी वाघीण आपण पेंच टायगर रिझर्वमधून आणली, त्यांना सेटल केलं. मीन वाईल काय झालं की आपला जो तिल्लारी, दोडामल, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कोल्हापूरचा सदर्न पार्ट याचा जो कॉरिडॉर आहे, तिथं देखील खूप सारे मेल वाघ आहेत की ज्यांना आपली स्वतःची टेरिटरी बनवायची आहे. अशातलाच T9 जो वाघ आहे, त्याला शिलेदार म्हणतात, तो देखील वरती येऊन सह्याद्रीमध्ये राहायला लागला. राधानगरीमध्ये देखील फार पूर्वीपासून वाघाचं अस्तित्व होतं. त्याच्यावरती कॅमेरा ट्रॅपिंग चालायचा, त्याच्यावरती डिटेल यायचा. मग मी मागच्या 5-6 वर्षाचा अभ्यास केला. त्यानंतर आम्ही कॉन्क्रीट निर्णयाप्रत आलो की हे 3 वाघ आहेत, T7, T8 आणि T10. हे तिन्ही वाघ हे राधानगरीमधली आपली टेरिटरी बनवत आहेत आणि राधानगरीमध्येच मोस्ट ऑफ द टाईम वास्तव्याला असतात. आता कॅमेरा ट्रॅपिंग वाढल्यामुळं म्हणा किंवा लोकांचा अवेअरनेस वाढल्यामुळं म्हणा, परंतु त्या वाघांचं अस्तित्व हे आज आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. हो. आणि एकंदर पूर्ण सह्याद्रीचा जो भाग बघितला, ह्याच्यामध्ये सध्या 10 वाघांचं अस्तित्व आहे. त्याच्यामध्ये कॉरिडॉर मधले वाघ पकडत नाही मी, परंतु पूर्ण जे सह्याद्री. ऍक्च्युअली प्रोटेक्टेड एरियामधले वाघ आहेत ते 10 आहेत सध्या. हां हां. एक तुम्ही याच्यात मिस केला, जो तुम्ही सांगितलं STR7, STR8, STR10, STR1 to 6 पण बोललो. STR9 कोणतं आहे? STR9 जो आहे ना, त्याचं नाव शिलेदार आहे. आणि ॲक्च्युली STR7 आणि 8 पण आम्हाला पहिल्यांदा मिळालेच होते. त्याचं नाव पण आम्ही दिलं होतं. पण आम्ही ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचं पूर्ण मॉड्यूल कंप्लीट होईपर्यंत वेट केला की त्या एस्टिमेशनमध्ये ते यायला पाहिजे, त्यांचे फोटो यायला पाहिजे. त्यानंतर मग ते आम्ही डिक्लेअर केलं की 7 हा आहे आणि 8 हा आहे. 9 आधी डिक्लेअर झाला, 7 आणि 8 नंतर डिक्लेअर झाले. आणि 10 ऑफकोर्स आताच 2 दिवसापूर्वी डिक्लेअर झाला. हो. तो आता 1 महिन्यापासून वास्तव्याला आहे. तर हे पूर्ण 10च्या 10 वाघ आहेत. एकदम असं म्हणू की आपण वाघानं कसं असावं त्या कॅटेगरीतले वाघ आहेत. एकदम बलाढ्य वाघ आहेत. चांदोली जर पाहिला तर T1 जो सेनापती आहे तो डॉमिनेट करतो. पण तिथं दुसरा जो वाघ आहे त्याला T2 म्हणतात किंवा सुभेदार म्हणतात, तो देखील तितकाच बलवान आहे. त्यामुळं चांदोलीला खूप 2 किंग आहे सध्या आपण असं म्हणू, पण सुप्रीम पॉवर ही T1ची आहे. हां. आणि कोयनामध्ये जर विचार केला तर कोयनामध्ये T3 आहे बाजी, तो पण सेनापती एवढा इक्वल कॉम्पिटंट आहे. पण सेनापती इज डॉमिनंट दॅन बाजी. अच्छा. आणि बाजी पूर्ण रूल करतो कोयनाचा एरिया, जिथे हिरकणी पण आहे. हो. तर राधानगरीमध्ये जे वाघ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात डॉमिनंट आहे T8. तो 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 आहे सरदार. पहिला जो आहे रायबा आणि आत्ताचा रानोजी, याच्यापेक्षा पण जास्त एरिया होल्ड करतो सरदार. अच्छा. त्यामुळं सरदार, सेनापती आणि बाजी हे तिन्ही डॉमिनंट मेल त्या एरियातले आहेत. फिमेल तर माहिती आहे की सदर्न पार्ट ऑफ चांदोली चंदा डॉमिनेट करते, नॉर्दर्न पार्ट तारा डॉमिनेट करते, जिथे टुरिस्ट एरिया पण आहे. बऱ्याच पर्यटकांना ताराचं दर्शन देखील होतं. आणि जो कोयनाचा लँडस्केप आहे तो हिरकणी डॉमिनेट करते. आणि राधानगरीमध्ये अजून तरी फिमेल नाहीये. जे तुम्ही नावं दिलेत ना, म्हणजे असं की भरपूर वाघांची नावं
कोणत्या वाघिणीचं नाव माया आहे. तिच्या पण भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यावरती पण आपण बोलणार आहे. पण जी सह्याद्रीमध्ये वाघ आहेत, एकापेक्षा एक जबरदस्त नाव ऐकायला येतात. जसं की असं बोललं जातं जेव्हा आफ्रिकेचे जंगल्स आहेत, त्या जंगलातला स्कारफेस, त्याच्या भरपूर भारी भारी स्टोरी होत्या. तसाच आपल्या इथली जी नावं आहेत ना, भारदस्त नावं आहेत, ऐकलं की असं वाटतं हा वाघ आहे. पुढे जाऊ आपण. जे आपण वाघ बघतोय, हे वाघ सह्याद्रीमध्ये जे आले, त्यापैकी बऱ्यापैकी वाघ हे खाली राधानगरीमधून येतात आणि ते वाघ खालचे कर्नाटकातले जे काली टायगर रिझर्व आहे तिथून आले. तर जो STRचा जो भाग आहे, सह्याद्री टायगर रिझर्वचा जो भाग आहे, तो कोयना, चांदोली हा भाग येतो. पण राधानगरी अजून नाही आणि तिथं पण वाघ आहेत. तर राधानगरी हा एरिया STRमध्ये का नाही घेतला जात? हा पहिल्यापासून नव्हता, कारण की त्याचं अंतर जास्त आहे सह्याद्रीपासून. हां. साधारणतः 100 किलोमीटर त्या दोघांमधलं अंतर आहे. हो. परंतु तो मधला जो कॉरिडॉर आहे तो कॉन्झर्वेशन रिझर्वने आपण प्रोटेक्ट केलाय. हां. आता माझा विचार आहे की राधानगरीला देखील आपण अपग्रेड करू आणि त्याला देखील टायगर रिझर्वमध्ये समाविष्ट करू. पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रोसिजर व्हायची बाकी आहे. हा फक्त माझ्या मनातलाच थॉट आहे. बघू आता त्याला किती मूर्तिरूप येतं. परंतु राधानगरीला पण आपण जर जी देशातली पहिली सँच्युरी, छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सँच्युरी तयार केली कोल्हापूरमधली राधानगरी दाजेपूर, आणि त्या सँच्युरीचं जर आपण स्टेटस वाढवून जर त्याला टायगर रिझर्व केला तर निश्चितच सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग येईल, स्टेट गव्हर्नमेंट होईल, टुरिझम वाढेल, लोकांना देखील लाईव्हलीहूडच्या संधी मिळतील. याच्यामुळं जर त्याचा पर्यटनाचा दृष्टीने जर विकास करायचा असेल तर राधानगरीला देखील सह्याद्री टायगर रिझर्वचा भाग करावा लागेल. मॅनेजमेंट निश्चितच माझ्याकडे आहे त्याचे सेपरेट DFO आहेत आणि इकडच्या दोन्ही सँच्युरी नॅशनल पार्कचे डेप्युटी डायरेक्टर वेगळे आहेत. पण ही गोष्ट तितकीच योग्य आहे की राधानगरीचं स्टेटस वाढणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडून काली टायगर रिझर्वमधून वाघ येतात अशी म्हणणं आहे की बऱ्याच वेळेला हा वाघ कालीमध्ये दिसतो, कालीचा वाघ आपल्याकडे दिसतो. परंतु सध्या स्थितीला आपल्याकडे जे वाघ आहेत 10 वाघ, त्यातले 3 तर आपण बाहेरून आणले, पण जे 7 वाघ आहेत हे माझ्या अंदाजाने हे कॉरिडॉरमध्येच जन्मलेली पिल्लं आहेत. कॉरिडॉर म्हणजे काय, की जो आपला सदर्न पार्ट आहे, दक्षिण भाग कोल्हापूरचा आहे. अगदी तिलारी असेल, दोडामार्ग असेल किंवा इकडचे 2-3 तालुके आहेत कोल्हापूरमधले, या एरियामध्येच ही पिल्लं जन्माला आली. आणि वाघामध्ये नर वाघाला स्वतःची स्वतंत्र टेरिटरी बनवावी लागते. त्यामध्ये टेरिटरीच्या शोधामध्ये सह्याद्रीमध्ये आले आणि तिथं त्यांनी स्वतःची टेरिटरी बनवली. होऊ शकतो की काही वर्षापूर्वी एखादी फिमेल ही कोयनामध्ये किंवा चांदोलीमध्ये वास्तव्याला असेल देखील, परंतु सध्याच्या घडीला कुठलीही नैसर्गिकरित्या फिमेल अस्तित्वाला नव्हती, म्हणून आपल्याला बाहेरून फिमेल आणायचा विचार करावा लागला. पण आता एकदा आणलं ना की नाव तर पॉप्युलेशन इज सेटल, कारण फिमेल त्यांची टेरिटरी सोडून लांब जात नाहीत. त्या तिथंच पिल्लं देणार, तिथं राहणार, आणि फिमेल आहेत म्हणले की मेल पण राहणार. इव्हन मोर मेल अट्रॅक्ट होतील. त्याच्यामुळं स्टेबल पॉप्युलेशन कोयना आणि चांदोलीमध्ये पुढे याच्या पुढे दिसेल आपल्याला. जो राधानगरीचा भाग आहे तो STRसाठी म्हणा किंवा सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रातले जे जंगल आहेत ह्याच्यासाठी किती इम्पॉर्टन्स देतो? खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपले तिन्ही जे डॉमिनंट मेल आहेत ते राधानगरीतनंच आलेत. हो. राधानगरीत आले, त्यांनी राधानगरीमध्ये टेरिटरी बनवली, थोडं वरती मायग्रेट झाले आणि त्यांना असं वाटलं की राधानगरीच्या टेरिटरीपेक्षा ही टेरिटरी थोडी बेटर आहे. मग ते अजून वरती येऊन कोयनापर्यंत अगदी वासोट्याच्या पायथ्यापर्यंत वाघ गेले. मग ज्या गडाला शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड नाव दिलं त्या गडापर्यंत वाघ आला. याचा अर्थ काय आहे की आपण ज्या गोष्टी पूर्वापार आलेल्या नाश होत चालल्या होत्या त्यांना परत एकदा रिवाईव्ह करतोय, जेणेकरून काय होईल की त्या भागाचा सर्वांगीण विकास होईल आणि जंगलाचा अपेक्स प्रेडिटर म्हणजे वाघ आहे आणि त्या अपेक्स प्रेडिटरला आणल्यामुळं काय होईल की पूर्ण अन्न साखळीचं संरक्षण होईल आणि पूर्ण इकोसिस्टमचं संरक्षण होईल. जंगलात वाघ असताना प्राण्यांचं बिहेवियर आणि वाघ नसताना प्राण्यांचं बिहेवियर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हा थोडासा पार्ट आहे ना की जी फूड चेन आहे त्याच्यात वाघ असला तर काय फरक पडतो आणि वाघ नसला तर काय फरक पडतो, ही गोष्ट चांगली एक्सप्लेन करा. हा, तर ह्याच्यामध्ये पहा की सगळ्यात जे बॉटमला आहे ते आहे गवत. गवताचं जेवढं प्रोडक्शन होईल, जेवढं ते सनरेज घेतील, फोटोसिंथेसिस करेल, तेवढं बायोमॅस वाढणार आहे. त्याच्यावरती अवलंबून असणारे कीटक असतील, तृणभक्षक प्राणी असतील, त्यांची संख्या डिपेंड आहे गवतांवरती किंवा झाडांवरती, पालापाचोळ्यांवरती. मग जेवढी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढेल त्याला कंट्रोलमध्ये ठेवायची गरज आहे. नाहीतर काय होईल की हीच प्राणी खाली शेतीमध्ये जातील, शेतीचं नुकसान करतील, इतरस्त भटकत फिरतील.
त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल ठेवायचं काम करतो वाघ. वाघ. वाघच हा एक प्राणी आहे की जो आपल्यातल्या असलेल्या गव्यांना मारू शकतो आणि सांबरांना मारू शकतो. लेपर्ड स्मॉल किल करतं, पण टायगर मोठा मोठा 700-700 किलोचा गवा मारलेला बघितलं मी वाघाने. त्याच्यामुळं यांची संख्या जर रिस्ट्रिक्ट ठेवायची आहे तर वाघाचं अस्तित्व खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला जंगलात वाघ असतो त्यावेळेला तिथले सगळे प्राणी अलर्ट असतात. लंगूर कॉल देत असतो, बार्किंग डिअर कॉल देत असतं, सांबर कॉल देत असतं. त्याच्यामुळं काय होतं की जंगलाला एक जिवंतपणा तयार होतो वाघाच्या अस्तित्वामुळं. हो. आणि वाघ असेल तर आपण नैसर्गिक पाणवठे व्यवस्थित ठेवतो, तृणभक्षक प्राणी संख्या चांगली राहिल्याच्यावरती लक्ष ठेवतो. लेपर्ड पण त्यांची पॉप्युलेशन एक्स्ट्रा वाढत नाही ह्याच्यामुळं. देन आपल्याकडे वाईल्ड डॉग्स आहेत, त्यांची पॉप्युलेशन पण लिमिटमध्ये राहते. आणि अपेक्स प्रिडेटर काय आहे की एक मादी ही 2 वर्षामध्ये साधारणतः 3 ते 4 पिल्लांना जन्म देते. त्यातली 1 किंवा 2 पिल्लंच ही मोठी होतात. म्हणजे वाघांचं प्रजनन पण थोडीशी स्लो प्रोसेस आहे. त्यात काय आहे की एखादी पिल्लं झाली तर दुसरा नर वाघ येऊन मारायची संख्या पण जास्त आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढायला फार जास्त कालावधी जावा लागतो. हो. पण इतर प्राण्यांची संख्या वाढायला तेवढा कालावधी जावा लागत नाही. जर एक प्रौढ वाघ सरासरी आपण पकडू की एका आठवड्याला शिकार करतो, तर वर्षामध्ये 55 ते 60 प्राण्यांना हा वाघ मारून खाणार. म्हणजे तेवढी संख्या रिस्ट्रिक्ट राहणार. हो. म्हणजे वाघ काय प्लेजरसाठी शिकार नाही करत. ज्यावेळेला त्याला भूक लागली नाही तर तो बिलकुल समोरून जरी गेला हरिण तरी बघणार पण नाही. त्यामुळं अशा अपेक्स प्रिडेटरला ह्या इकोसिस्टममध्ये राहण्याची गरज आहे, जेणेकरून की आपलं सगळं इकोसिस्टम शाबूत राहील. हो. जर पूर्ण पक्षी प्राणी हे सगळे जर जिवंत राहिले तरच निसर्गाचं जे चक्र आहे ज्याच्यामध्ये इतका चांगला पाऊस पडतो वेस्टर्न घाटमध्ये, तो सगळा जमा होतो कॅचमेंटमध्ये. कोयनाचं धरण असेल, चांदोली धरण असेल किंवा कळमवाडी धरण असेल, राधानगरी धरण असेल, हे आपले पाणवठी आहे मोठे. जेवढा चांगला पाऊस पडेल, जेवढं तो टायगर तिथं जिवंत राहील तेवढं इकोसिस्टम जिवंत राहील. इकोसिस्टम जिवंत राहिल्यामुळं काय होणार आहे की तिथलं जलाशयामध्ये पाणी राहणार आहे. आणि या ज्या खाली दक्षिण वाहिन्या नदी आहेत किंवा कोकण साईडला जाणाऱ्या नदी आहेत, त्यांचं खरं जीवनदायीनी काम करतं सह्याद्री टायगर रिझर्व. हो. त्याच्यामुळं कृष्णा नदीचं पाणी, कोयना नदीचं पाणी, वारणा नदीचं पाणी, पंचगंगाचं पाणी, हे सगळं पाणी हे एका कीस्टोन स्पीसीजवरती डिपेंड आहे, तो आहे वाघ. तुम्ही जर वाघ प्रोटेक्ट केला तर सगळी फूड चेन प्रोटेक्ट होईल. फूड चेन प्रोटेक्ट झाली म्हणजे जंगल प्रोटेक्ट होईल. आणि जंगल प्रोटेक्ट झालं म्हणजे आपल्याला प्यायला पाणी मिळेल. खालचं अगदी खाली कृष्णा डेल्टापर्यंत महाराष्ट्र, साऊथ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या सगळ्या राज्यांना पाणी जातं कृष्णेचं. आणि ह्या नदीला जर आपण प्रोटेक्ट केलं तरच ह्या सगळ्या लाईव्हलीहूड डिपेंड आहेत कुणावरती, अल्टिमेटली वाघावरती. म्हणून वाघाला प्रोटेक्ट करणं म्हणजे कीस्टोनला पिसीसला प्रोटेक्ट करणं ही खूप गरज आहे. बरोबर. जेव्हा वाघ असतो तेव्हा बाकीचे ॲनिमल कॉल देतात. तर जे ॲनिमल्स कॉल देत असतात, जेव्हा जेव्हा वाघ फिरेल तेव्हा प्रत्येक वेळी देतात की कोणती कंडिशन्स आहेत की वाघ जेव्हा भक्ष्य शोधायला चाललाय त्याच वेळी कॉल नाही नाही, वाघ दिसला की ॲनिमल कॉल देतात, ते लगेच थ्रेड झोनमध्ये जातात. अच्छा. पण एकदा वाघाला कळलं की बाकी लोकांना कळलंय की मी इथून निघालो की वाघ शिकार करत नाही. वाघ जो आहे ना स्टॉकिंग प्रिडेटर आहे. म्हणजे वाघाचा एक अटेम्प्ट इन 20 or 10 हा सक्सेसफुल असतो. म्हणजे 10 वेळा वाघ अटेम्प्ट करत तेव्हा एका वेळेला तो सक्सेस मिळेल. त्यामुळं वाघ एकदम हळूहळू जमिनीला समांतर असा जपून छपून गवतातून किंवा मातीतून तो जाणार आणि एकदम त्याच्या भक्ष्याच्या जवळ गेला की मग सडन अटॅक करणार. त्याच्यामुळं कॉल दिला याचा अर्थ असा झाला की बाकी सगळे प्राणी अलर्टवरती गेले. त्यामुळं कॉल जाणं हे वाघाच्या दृष्टीनं घातक आहे, परंतु इतर प्राण्यांच्या सेफ्टीसाठी ते चांगलं आहे. पर्यटकांना पण समजतं की इथं कुठे वाघ आहे. हा हा. जे वाईल्ड डॉग बोलले तुम्ही, त्यांची एक शिकार इंटरेस्टिंग असते, ती कशी असते? वाईल्ड डॉग जो प्राणी आहे तो कोणत्याही प्राण्याला मरेपर्यंत वेट नाही करत. आणि असं म्हणू की ही एक कहावत आहे की स्ट्रेंथ ऑफ अ पॅक इज अ वुल्फ अँड स्ट्रेंथ ऑफ अ वुल्फ इज अ पॅक. सेम गोज टू द वाईल्ड डॉग. म्हणजे काय आहे की वाईल्ड डॉगमधले प्रत्येक वाईल्ड डॉग हा शिकारीला जातो.
हां आणि ते बिलकुल व्यूहरचना करून एखाद्याच वीक प्राण्याला ते गाठतात हां आणि त्याला चारी बाजूने त्या कळपापासून सेपरेट करून घेऊन येतात. हम्म. आणि तो ज्यावेळेला पळतोय ना त्याच वेळेला त्याचे लचके तोडायला सुरुवात करतात. म्हणजे ते आपल्याला अमानवी वाटतं, परंतु त्यांची हँटिंग पद्धत आहे ती. मग हां. तो प्राणी हळूहळू जायबंदी होतो, तो खाली पडतो आणि मग हे त्याला मारायच्या लोडच घेत नाही, डायरेक्ट खायला सुरुवात खायला चालू करतात करतात. आणि विदिन फ्यू मिनिट्स ते सगळं संपवून टाकतात. मग याच्यामध्ये जी मादी असते किंवा इतर नर वाईल्ड डॉग असतात ते गल्प करून घेतात खूप सारे मांस पोटामध्ये आणि ज्यावेळेला ते त्यांच्या डेनला जातात जिथे त्यांचे पिल्लं आहे तिथं ते रिगॅजिटेट करतात, म्हणजे ते उलटी वाटे ते एक्सेस मांस बाहेर काढतात आणि त्या मांसावर त्यांची पिल्लं जगतात. त्यामुळं वाईल्ड डॉगचं हंट वाईल्डमध्ये बघणं हे खूपच रेअर गोष्ट आहे, पहिली गोष्ट. आणि बघणं म्हणजे ते खूपच चित्त थरारक आहे असं म्हणू आपण. जंगलातला एक एक्सपिरियन्स आहे तो. एक्सपिरियन्स आहे. यस. जेव्हा असं होतं का कधी जंगलात की वाघ आणि लेपर्ड यांच्यात फाईट झाली, या फाईटमध्ये कधी जो वाघ आहे तो बाकीच्या प्राण्यांना खातो, तर वाघ कधी लेपर्डला खातो का? वाघ लेपर्डला खाऊ शकतो, बऱ्याच अच्छा. वेळा खाऊ शकतो. हम्म, हम्म, आणि लेपर्ड पण वाघाला खाऊ शकतो पिल्ला असताना. हां. म्हणजे इट्स वाईस वर्सा. हम्म, 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 हम्म. जंगलमध्ये एकच रूल आहे की यू हॅव टू डॉमिनेट. जो डॉमिनेट करेल तो जिवंत राहील आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जर एखादं छोटं वाघाचं पिल्लू आहे, ते एकटंच आहे, मोठा वाघ प्रौढ वाघ त्याच्यासोबत नाही आहे, तर लेपर्ड अटॅक करून मारणार, कारण त्यांना फ्युचर कॉम्पिटिशन इलिमिनेट करायची. बरोबर. किंवा एखादा लेपर्डच वाघाच्या तडाख्यात सापडला तर वाघ देखील लेपर्डला मारतो. हो. त्यामुळं इट इज अ रूल ऑफ जंगल, म्हणजे जो जास्त डॉमिनेट असेल, हम्म. फिट असेल, तो सर्व्हाइव्ह करणार. चंदा आहे आणि सेनापती आहे यांचं मीटिंग झालंय, अशा भरपूर गोष्टी येतात. चंदाला जी पिल्लं होतील ती पिल्लं मस्त खेळतील जंगलांमध्ये, त्यांना बघायला भारी वाटेल. पण आपल्या इथं इतका पाऊस आहे, जी चंदा आहे ती ताडोबाची आहे, इतका पाऊस आहे, इतक्या पावसात म्हणजे भविष्यात 3 महिन्याचा त्यांचा जो टाईम असतो त्या टाईममध्ये ते पिल्लं येतील आणि बघता बघता पाऊस पण येईल. ह्या पावसांमध्ये ती पिल्लं सर्वाईव्ह करतील का? कसे सर्वाईव्ह करतील? आणि याबद्दल तुमचे काय प्लॅन्स आहेत? हां, आता टायगर तर सगळ्यात पहिलं तर हार्डी स्पेसीज आहे. हम्म. म्हणजे असं नाही म्हणता येणार की चंद्रपूरमध्ये किंवा पेंचमध्ये पाऊस नाही पडत. तिथेही खूप मोठा पाऊस असतो, चांगला पाऊस पडतो. जंगलामध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडतो, म्हणून तितकं रिच जंगल आहे. होऊ शकतं की काही प्रमाणामध्ये इथं चांगला पाऊस असेल, परंतु वाघ इतका ॲडॅप्टेबल स्पीसीज आहे की आता आमचं जे ऑब्झर्वेशन आहे, ज्याच्यामध्ये चंदा आणि तारा दोघेही आपल्या डेन साईड शोधून बसलेत की कुठं डेन करायची, कुठं पिल्लांना ठेवायचं, कुठं आसरा करायचा. हम्म. पहिले तर 7-8 दिवस तर पिल्लांना दिसतच नसतं, ते ब्लाइंड असतात. ते तर हां. डेनमध्ये राहतील जिथं पाऊस लागतच नाही आहे. हां. परत काय आहे की थोड्या दिवसांनी ते हळूहळू त्यांना मूव्ह करायला सुरुवात करतील, डेन साईड बदलतील, तिथं जाऊन थांबतील, प्रिडेटरपासून लपून राहतील. हम्म, हम्म, हम्म. आणि पाऊस जरी जास्त असेल तर वाघ इतका चांगला सर्व्हाइव्ह करणारा प्राणी आहे की तो सर्व्हाइव्ह करेल. हम्म, 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 हम्म. शिवाय आता आपण असं बघू की फर्स्ट लिटर, पहिलं प्रजनन त्या मादीचं, हां. हे प्रत्येक वेळेला सक्सेसफुल असतं असं नाही. बरोबर. बऱ्याच वेळेला पहिल्या लिटरमध्ये मादी, आता वाघांना काय त्यांची आई शिकवत नाहीये, हो. त्या स्वतःच शिकतात निसर्गामध्ये. त्यामुळे बऱ्याच वेळा असं असतं की पहिल्या लिटरचे बरेच कब मरतात देखील निसर्गातच. म्हणजे ती ही वाघीण ताडोबात जरी असती हां. तरी पहिल्या लिटरचे कब जिवंत राहतील ह्याचं प्रमाण फार कमी आहे. हो. जोपर्यंत ती सेकंड लिटरला येत नाही हम्म. तोपर्यंत ते पिल्लं जिवंत राहण्याचं प्रमाण वाढत नाही. हम्म, हम्म. म्हणून असं आपण चालू की आपण वी विल बी ऑप्टिमिस्टिक की चला चंदाची किंवा ताराची दोघांची पिल्लं चांगली सर्व्हाइव्ह करतील. एक एक जरी पिल्लू पहिल्या लिटरला सर्व्हाइव्ह झाले तर ते एक ग्रँड सक्सेस असेल. हिरकणीचा जर विचार केला तर हिरकणीला ऑलरेडी पिल्लं झालेली आहे, ती एक एक्सपिरियन्स मदर आहे. त्यामुळे तिच्या पिल्लाचं सर्व्हायवल रेट ह्या दोघींपेक्षा जास्त असणार आहे. हां. तिला हार्ड रिलीज पण तिला केलं हा होतं. रिलीज पण केलेलं आहे आणि तिचं सर्व्हायवल जास्त राहील पिल्लांचं, कारण की तिला ऑलरेडी 3-4 पिल्लं वाढवायचा अनुभव आहे. हो. मग ह्या दोघींची पिल्लं सर्व्हाइव्ह करतील का तर निश्चित करतील. त्यासाठी आपण सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांचा जो हॅबिटेट आहे तो खूप रिच आहे. हम्म, 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 हम्म. म्हणजे इतका रिच एरिया ती होल्ड करते की काय विचारायचं काम नाही. ताराने पण खूप रिच एरिया चूज केलाय हो. आणि एकट्या ताराच्या एरियामध्ये 3 मेल राहत आहेत. हम्म, हम्म, हम्म. ही उलट असतं, एका मेलच्या एरियामध्ये 3 फिमेल राहत आहेत. हो. एकट्या ताराने एवढा होल्ड केला 120 चौरस किलोमीटरचा, त्याच्यामध्ये 3 मेल येत आहेत. हो. आणि हिनं पण जो होल्ड केला तो पण 140 चौरस मीटरचा आहे. चंदाचा तिकडचा एरिया होता 20 चौरस किलोमीटरचा आणि इथं 140.
ताराचा तिकडचा 15 ते 20 चौरस किलोमीटरचा होता आणि इथला 120, म्हणजे ह्यूज एरिया ते होल्ड करत आहे. आणि त्यामुळे त्यांना फिरायला, त्यांचे पिल्लं ठेवायला, त्यांना रिअर करायला खूप चान्सेस आहेत. आणि नाव आत्ता बघा की चंदा ऑलमोस्ट 5 महिने आपल्याकडे, 5 महिन्याने आत्ता ते होऊ शकतं की एप्रिल एंडला किंवा मेमध्ये पिल्लं देईल. तर 5 महिने इज बिग टाईम टू अंडरस्टँड द लँडस्केप. त्या लँडस्केपचा सगळा चप्पाच्या पतीनं फिरला आहे. तारा पण जवळपास 4 महिने झाले आपल्याकडे येऊन आणि तिनं पण सगळा लँडस्केप बघितला आहे. आणि द वे दे आर डुईंग राईट नाव इज व्हेरी कॉन्व्हर्संट, व्हेरी कम्फर्टेबल दे आर डुईंग. आणि ह्याच्यानंतर पिल्लं होणं म्हणजे आले आणि लगेच पिल्लं झाले तर थोडंसं गोष्ट वेगळी आहे, कारण त्यांना एरिया माहिती नाही. 5 month पिरियड इन अ 2.5 year एज इज ह्यूज ना. हो. मग त्यामुळं 5 महिने ती अगदी सेटल झालेली आहे. आणतानाच आपण 3 वर्षाची वाघिणी आणली होती, जेणेकरून चंदा सेटल झाल्या होती. 2 ते 3 महिन्यामध्ये पिल्ले दिले तरी तिला तेवढा अनुभव असेल आणि तितका एरिया ती फिरेल घेईल. तारा आणताना आपण 2 वर्षाची आणली, 1 वर्षाचा गॅप ठेवला. त्याचं कारणच असं होतं की पहिलं चंदाला सेटल होऊ दे, ही आल्या होती, दोघींचे भांडणं, कॉरल नको व्हायला एकमेकांशी आणि अपघात नको घडायला, म्हणून हिला थोडीशी छोटी आणली. ताराने खूप वेळा चंदाच्या टेरिटरीमध्ये जायचा प्रयत्न केला, बळकवायचा प्रयत्न केला, परंतु ती अयशस्वी होऊन परत येऊन स्वतःच्या टेरिटरीमध्ये राहते. जेव्हा आपण आता पिल्लं होतील हे बोलतोय, वाघाची एक त्यांच्या पिल्लांना पण खायला घालायची पद्धत आहे. पहिल्यांदा तर काही दिवस ज्या वेळेला पिल्लं जन्माला येतील त्यावेळेला काही महिने आपण म्हणू की ते फक्त आईचं दूध पितील. त्यानंतर जशी पिल्लं मोठी होतील त्यावेळेला वाघ काय करतो की एक शिकार करतो, त्या शिकारीवरती पिल्लांना घेऊन येतो आणि पिल्लांना स्वतः पहिल्यांदा अटेम्प्ट करायला होतो. स्किन काढता येत नाही पिल्लांना, मग थोडंसं मऊ मऊ मांस आहे ते खायला सुरुवात करतात. मग हळूहळू त्यांना जशी जशी सवय होते तसे तसे ते मांस खायला लागतात. म्हणजे वाघ काही रिगॅजिटेड उलटी करून त्यांना पिल्लांना देत नाही, जे रॉ मीट आहे तेच पिल्लांना खायला देतात. हळूहळू जशी पिल्लं मोठी होतात तसं त्यांना शिकारीला पण घेऊन जातात आणि त्यांना शिकवतात शिकार कशी करायची आणि शिकार केल्यावरती त्याला कसं सोडायचंय. आता मी असं म्हणतो की वाघ डिनर एटिकेट्स पाहतात. डिनर एटिकेट्स म्हणजे काय की थ्रोटला चोक करून मारतात, इझी देत आहे, त्याच्यामध्ये काय चिरफाड नाही काय नाही. देन ते मागच्या बाजूनं खायला सुरुवात करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जसा कसाई बोकड कापल्यावरती आतडी कोतळा सगळा काढून टाकून देतो, डेलिकेट ऑर्गन जे असतात, तसं वाघ देखील सगळा आतडी कोतळा काढतो, जे डेलिकेट ऑर्गन आहे ते काढतो आणि ते दुसरीकडे नेऊन टाकून देतो, तिथं घाण ठेवत नाही. आणि मग एका साईडनं तो खायला सुरुवात करतो. अगदीच काही मोठी हाडं किंवा त्या प्राण्याची शिंग आणि दात एवढं सोडलं तर बाकी सगळं वाघ खाऊन टाकतो, छोटी हाडं पण वाघ खाऊन टाकतो. त्यामुळं एकदम पद्धतशीर खाणारा प्राणी म्हटलं तर वाघच आहे. पिल्लांना पण तो तशा सवयी पण लावतो की कसं काढून टाकायचं आहे, कसं खायचं आहे, त्याला क्लीन कसं ठेवायचं आहे. आणि तेच बघून पिल्लं शिकतात आणि मोठी झाल्यावरती वागतात. आपण एक वाघीण आणली, 2 वाघिणी आणल्या ज्या ताडोबामधून आणल्या. तिथली एक माया वाघीण भरपूर फेमस आहे. तिचा तिथल्या तिकिटावरती पण एक तिच्या पिल्लासोबतचा फोटो आहे. पिल्लांवरून बोलतोय त्याच्यावरून माया आठवली. आणि एक मायाची पण गोष्ट आहे, एकदम मजेशीर गोष्ट आहे, कदाचित तुम्ही पण ऐकली असेल की माया एकदा जो टुरिस्ट रूट आहे तिथला, तिथं बसलेली, आरामात बसलेली, अचानक झाडाझुडपातून एका माकडाने उडी मारली तिच्यासमोर. ती वाघीण थोडीशी दचकली आणि माकड पण घाबरलं. त्या माकडाने त्या वाघिणीला कानाखाली दिली. ही वाघीण आहे, हिने पण त्याला कानाखाली दिली. असे काही आपल्या इथं मजेशीर किस्से आहेत का? पिल्लांचे काही भविष्यात किस्से येतील का? नाही, येतील ना, असे किस्से येतील. आता प्रत्येक प्राणी हे दुसऱ्या प्राण्याशी कसं इंटरॅक्शन करतो ते त्या मुवमेंटला डिपेंड करतं. त्यामुळं जसं मायाचं जो तुम्ही उदाहरण दिलं, अशी बरेच उदाहरण जंगलात घडत असतील, परंतु अनलेस ना अंटील कोणी पाहणार नाही, कोणी लिहिणार नाही त्याच्यावरती, तोपर्यंत ते आपल्यासमोर येणार नाही. बरोबर. आता ज्यावेळेला ऑथर सोनोनीने ही गोष्ट मायाचं लिहिलं त्यावेळेला ते जगासमोर आलं. होऊ शकतं की मग पुढच्या 3-4 वर्षामध्ये कोणी सेनापतीवरती लिहिल, कोणी छंदावरती लिहिल, त्यावेळेला ह्या गोष्टी, गमतीशीर गोष्टी जगापुढे येतील. तुमच्या बघण्यात कोणत्या आहेत का? हे आमच्या बघण्यात येतात, पण आम्हाला असं मजेशीर तर नाही वाटत. पण अशा क्वाईट अनयुज्युअल गोष्टी खूप साऱ्या होतात जंगलामध्ये की ज्याच्यामुळे वाटतं की असं कसं काय घडलं. जसं आम्ही ताराला ज्यावेळेला रिलीज केलं तर 5 दिवस ती सगळे दरवाजे उघडे असताना बाहेरच नाही आली केजमधून.
मग आम्ही सरप्राईज व्हायचं, यार इतकं तिला आम्ही पुश करतोय बाहेर जा बाहेर जा, तरी बाहेरच जात नाही आहे. मग एकदा सकाळी उठली आणि डायरेक्ट बाहेर चालून गेली. म्हणजे अगदी गेटपर्यंत अशी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यासारखी जायची आणि बाहेर न जायची आणि परत आतमध्ये यायची. असं 5-5 दिवस तिने केलं. त्यामुळं टायगर्स आर अनप्रिडिक्टेबल आणि ते त्यांच्या मर्जीचे राजे आहेत. त्याच्यावरती कुणाचा हुकूम नाही चालत. त्यामुळे त्यांना ज्यावेळेला जायचं त्यावेळेला जाणार, ज्यावेळेला थांबायचं त्यावेळेला थांबणार. त्याच्यामध्ये कुणाचा इंटरफेअर चालत नाही. आत्तापर्यंत टेरिटरीमध्ये ज्या फाईट होतात अशा कोणत्या फाईट झाल्यात का? झालंय ना, आता ज्यावेळेला आता कळंबा देवीची यात्रा होती त्यावेळेला बाजी वाघ जवळपास 150 किलोमीटर प्रवास करून पाली जुंगटीपासून ते अगदी उदगिरीपर्यंत आला. हां. आता तो ज्यावेळेला आला त्यावेळेला त्याला अर्थात चंदाचा सेंट आला की इथं फिमेल आहे. मग तो वास घेत त्या चंदाच्या टेरिटरीमध्ये फिरायला लागला की चंदा कुठं दिसते का. त्यावेळेला सेनापती तिथला डॉमिनंट मेल आहे. दोघांचं एन्काउंटर झालं. मग त्यांची दोघांची फाईट पण झाली. फाईट झाल्यावरती बाजी हारला. हारला म्हणून तो स्वतःच्या टेरिटरीमध्ये कोयनाला वापस गेला आणि सेनापतीने त्याची स्वतःची टेरिटरी होल्ड केली. हो. मग त्याच्या थोड्याशा जखमा पण झाल्या दोघांना, त्या भरून पण आल्या कालांतरानं. परंतु अशा फाईट होतात वारचेवर. याच्या पहिलीची जर फाईट बघितली ज्यावेळेला सुभेदार स्वतःची टेरिटरी वाढवत होता हां. त्याची आणि सेनापतीची फाईट झाली. त्यावेळेला पण सुभेदार हारला, त्याच्या पायाला लागलं देखील आणि तो खाली अंबाच्या साईडला मूव्ह झाला आणि सेनापती डॉमिनंट ठरला. तर सेनापतीनं आजपर्यंत सुभेदारला पण हरवले आणि बाजीला पण हरवले. पण हीच कंडिशन पुढच्या फाईटमध्ये असेल असं नाही. दुसरा एखादा मेल येऊन त्यांना चॅलेंज पण करू शकतो. सो इट इज अ डेली टास्क फॉर द टायगर. ते कोणाला टास्क करतील. शिवाय ज्यावेळेला चंदाच्या टेरिटरीमध्ये गेली त्यावेळेला दोघांची पण फाईट झाली. आता फाईटचा अर्थ असा नाही की एकदमच बॅटल झाली पाहिजे. फाईट म्हणजे कसं असतं, एकमेकाचा साईज बघायचं, गुरगुरायचं, एकमेकाचा आकार बघायचा, उभं राहायचं दोन पंजावरती, किती हाईट कुणाची आहे, कोणाची किती स्ट्रेंथ आहे बघायचं. जर त्याच्यामध्ये कळलं की पुढचा डॉमिनेटर तर एक फिमेल निघून जाते किंवा मेल निघून जातो किंवा थोडंसं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय त्यांची फाईट पण होऊ शकते. पण द मुवमेंट ज्यावेळेला टायगरला कळतं की हा एकदमच माझ्यापेक्षा डॉमिनंट आहे, ती टेरिटरी सोडून निघून जातात. टायगर्स आर स्मार्ट. पण जर कोणाला एका मेटिंगचा अधिकार घ्यायचा आहे, टेरिटरीचा अधिकार घ्यायचा आहे, स्पेशली मेल्समध्ये असतं हे, त्याच्यामध्ये पाक डेथ होईपर्यंत फायटिंग पण होऊ शकते. पण तसं तर अजून सह्याद्रीमध्ये आमच्या बघण्यात नाही. मेल आर वाईज. थोड्या फाईटच्या ह्याच्यानंतर डॉमिनन्स ठरवतात आणि जो सब डॉमिनेटर निघून जातो. आता तो छोटा मटकाची एक भरपूर गोष्ट आहे की दोन वाघांसोबत फाईट झाली जी फेमस झाली. समोरच्या दोन्ही वाघांना म्हणजे पहिला एका वाघाला छोटा मटकाने मारलं, त्याच्यानंतर दुसऱ्याही वाघाला मारलं, नंतर छोटा मटकालाच भरपूर इंजुरी झाली आणि त्या इंजुरीजमध्ये आत्ता छोटा मटका ताडोबाच्या एका ह्याच्यात आहे, प्राणी संग्रहालयात आहे. आता गोरेवाड्याला ठेवलेलं. हां, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? ती सुप्रीम कोर्टात बहुतेक त्याची केस हा, गेली त्याच्या आहे. लिगल मॅटरमध्ये मी बोलणं योग्य नाही. माझ्या ज्युरिस्डिक्शन पण येत नाही त्या. वाघप्रेमी भरपूर त्या गोष्टींमध्ये छोटा मटकाला भरपूर अटॅच आहेत म्हणून विचारलं. वाघ बारस नावाचा सण आपल्या इकडे साजरा केला जातो. काय आहे तो सण, कसा केला जातो? जसं वसुबारस आहे की जिथं आपण गायीची पूजा करतो, हां. त्याला आराध्य दैवत मानतो आणि त्याची पूजा करून वसुबारस दिवाळीच्या वेळेला साजरा करतो. हो. तसंच आपल्याकडे धनगर पाडे आहेत, ट्रॅडिशनल राहणारी लोक आहेत पूर्ण सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये. हां. ते लोक वर्षानुवर्ष हा वाघ बारस नावाचा सण साजरा करतात. ज्याच्यामध्ये वाघासारखे शरीरावरती पट्टे काढणे, हां. लोकल नृत्य सादर करणे, लोकल प्रसादाचं जेवण बनवणे, त्या वाघबारसला वाघाचं पूजन करणे आणि मग एक सण साजरा करायचं ते काम करतात. तर ह्या वाघबारसचा जो सण आहे, नवीन पिढी शहरामध्ये राहायला गेली, पुण्या मुंबईला गेली, तिथं कामाला लागली, त्यामुळे त्यांचं गावाकडचं येणं जाणं कमी झालं. तर हा सण रिवाईव्ह करण्यासाठी राणी प्रबळकर असेल, सदाप असेल, अशी लोक व्हॉलेंटिअर बनवून हा सण परत साजरा करतात. जेणेकरून जी लुप्त होणारी परंपरा आहे ती कंटिन्यू राहील आणि शहरातल्या लोकांना देखील ट्रॅडिशनल सणाचं महत्त्व किंवा त्याचा आनंद घेता येईल, अशा हिशोबानं वाघबारस नावाचा सण हा परत रिवाईव्ह करायचं काम चाललंय. हा वाघबारस सण जो आहे तो आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात होतो की पूर्ण महाराष्ट्रात केला जातो? पश्चिम महाराष्ट्रात स्पेशली होतो. अच्छा. जंगलांमध्ये आपल्या इथं तस्करी आता होतात का? याच्या आधी किती प्रमाणात व्हायच्या? तस्करीचं प्रमाण जे आहे ना ते फार वर्षापासून चालू आहे. याच्यासाठी काय केलं आपण की सह्याद्रीमध्ये 64 अँटी पोचिंग कॅम्प बनवले. त्याला आपण मराठीमध्ये कुटी म्हणतो. त्या कुटींवरती आपला स्टाफ हा 24 तास
7 दिवस आणि पूर्ण 365 दिवस वास्तव्याला असतो. जेणेकरून फूड पेट्रोलिंग असेल, बोट पेट्रोलिंग असेल, गस्ती असेल, याच्या माध्यमातून तस्कर लोकांना आळा घालण्याचं काम करतोय. या तस्करीचा जो नेक्सस आहे त्याचे धागेदोरे अगदी चायनापर्यंत जातात. तर ते धागेदोरे हुडकून काढून त्याच्यावरती आपण काम करतो जेणेकरून त्यांचा नेक्सस तुटेल. त्यांचं आता संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या 3 बिबट्याच्या स्किन लोकांनी मारून बळकावल्या होत्या. तर अशा घटना घडू नये म्हणून आपण एक पेट्रोलिंगचं काम, मॉनिटरिंगचं काम, कॅमेराज, CCTV, ड्रोन, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करतो. याशिवाय आपल्याकडे इंटेलिजन्स नेटवर्क आहे. रिजनल डेप्युटी डायरेक्टर इंटरनॅशनल क्राईमवाले इथं बसतात आपल्याकडे. यांच्या माध्यमातून आपण क्राईमला रिस्ट्रिक्ट करायचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि वन विभागाची टीम हे कायम सतर्क आहे आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे. असं कधी घडलंय का की वन विभागाचे लोक गस्त घालतायत आणि जे तस्करी करणारे लोक आहेत त्यांच्याकडूनच अधिकाऱ्यांवरती अटॅक झालेत? असं बऱ्याच ठिकाणी होतं देखील. हम्म, हम्म, मग त्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आत्ताचे माननीय वनमंत्री गणेशजी नाईक पूर्वी मंत्री असताना त्यांनी वेपन्स दिलेत. ते वेपन्स अजूनही आपल्याकडे आहेत. तर त्याचा वेपन्सचा पण लोक वापर करू शकतात. परंतु सह्याद्रीमध्ये तर अशी कुठली घटना घडलेली नाही किंवा सह्याद्रीत असं नेटवर्क पण नाही आहे. जसं मध्य प्रदेशमध्ये बहेलिया टोळी असेल किंवा इतर लोक असतील जे विदर्भाच्या लँडस्केपमध्ये बऱ्यापैकी तस्करी करायचे. परंतु ते पण आता रिस्ट्रिक्टेड झाले आणि ते वाघांची संख्या वाढू लागली आहे आणि तस्करीवरती पूर्ण डिपार्टमेंटचं चांगलं लक्ष आहे. तुमची बहुतेक पोस्टिंग तिकडे होती, बहुतेक हो, होते ना, गडचिरोली. गडचिरोलीला पण होते. तिकडे कधी तुमच्या अनुभवात आलाय का ही गोष्ट तस्करी? तस्करी हो, निश्चित. आता मी ज्यावेळेला गडचिरोलीमध्ये होतो त्यावेळेला सागवानची तस्करी व्हायची. अगदी पुष्पा पिक्चर सारखी स्टोरी आहे तिथं. तर लोक उन्हाळ्याच्या दिवसात सागवानाचे मोठे मोठे झाडं कापायचे. पावसामध्ये ज्यावेळेला नदीला पूर येतो त्यावेळेला त्याला घेऊन जाऊन राफ्ट बनवायचे. आणि गोदावरी नदी असेल किंवा इंद्रावती नदी असेल याच्यामध्ये मोठ्या पात्रामध्ये ते पूर्ण राफ्ट बनवायचे आणि राफ्ट वाहून तेलंगणाला घेऊन जायचे. मग असं असताना आम्ही त्यांना पूर्ण प्रोटेक्शन कॅम्प लावून लोकल लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन अगदी आम्ही पकडलेलं बैलाला सोडायचो आणि तो बैल कुठल्या घरापर्यंत जातोय तिथपर्यंत त्याचं तस्कराच्या घरापर्यंत जायचो आणि त्याचे पाळंमुळं नष्ट करायचं आम्ही पूर्ण काम केलं. त्याला खूप यश पण आलं आणि तो जो सागवानांची तस्करी चालू होती महाराष्ट्रामधून त्याला एक आळा बसला. अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तस्करी असते. सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये आता काही वर्षापूर्वी नरक्या नावाची वनस्पतीची तस्करी व्हायची. ती देखील आपण रिस्ट्रिक्शन आणून त्याला थांबवलं. तर जे जे नवीन नवीन शोध लागतात किंवा ज्याला इकॉनॉमिकल चांगली व्हॅल्यू आहे त्याची तस्करी होण्याचं कायम संभावना असते. म्हणून आपल्याला कायम सतर्क राहावं लागेल. हो. ही जी तुम्ही तस्करी पकडली होती ह्याच्यात तुम्हाला कोणत्या डिफिकल्टीज आल्या होत्या का? येतात ना, कारण आणि की एक तेव्हा तर तुम्ही एक अधिकारी म्हणून तुम्हालाही ते प्रेशर असेल की हे तस्कर लोक आहेत, ह्या लोकांना त्यांच्या लिमिट नाही आहेत, त्यांना लिमिट नाही आहेत म्हणून तर ते तस्करी करतात. याच्यावरती तुम्ही कसं काम करता? बेसिक बघा की सगळ्यात पहिले तर गडचिरोलीमधले जे लोक तस्कर होते त्यांचे रिलेटिव्ह महाराष्ट्रात होते. ते तेलंगणातून जरी येत असतील तरी महाराष्ट्रात त्यांचे नातेसंबंध असल्यामुळे त्यांना लोकल माहिती होतं सर्व. आणि बेसिक कोणत्याही गोष्टीचा विषय आहे की अर्थार्जन. कोणाला पण पैसा पाहिजे म्हणून की ते तस्करीच्या मार्गात जातात आणि अशा गोष्टीचा अवलंबन करतात. मग आपण त्याचं बॅकवर्ड मार्केटिंग करतो किंवा बॅकवर्ड त्याचं लिंकेजेस तयार करतो. का बरं ह्यांच्याकडे इकॉनॉमिकल सिच्युएशन नाही आहे. मग मध संकलनातून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा, महुवाचे त्यांच्या वेगवेगळे प्रोडक्ट बनवून करायचा, अगरबत्ती मेकिंग करून करायचा, जेणेकरून सेल्फ हेल्प ग्रुप लोकल लोकांची एम्पॉवरमेंट वाढेल, त्यांना शासनाकडून काही मदत मिळेल आणि ते ह्या कामापासून वंचित राहून मेन स्ट्रीममध्ये येतील. याच्यासाठी आम्ही खूप काम केलं जेणेकरून तर या लोकांना जे इल्लिगल धंदे करून अर्थार्जन मिळणार होतं ते त्यांना ताटमानेनं लिगल गोष्टी करून मिळायला लागलं. त्याच्यामुळे त्यांचं तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस कमी व्हायला लागलं आणि यांच्या ज्या तिकडचे जे व्यापारी होते त्यांच्यावरती कारवाई झाली की जे ह्यांना ॲडव्हान्स द्यायचे आणि तुम्ही माल घेऊन या म्हणून सांगायचे. त्याच्या लिंकेजेस मिळाल्यामुळं त्यांच्या कारवाई झाल्यामुळे तिथून पण एक चाप बसला. बरोबर. हेल्थ कॅम्प घेतले आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलशी बोलून जेणेकरून बेसिक हेल्थ फॅसिलिटी मिळतील. इतर डिपार्टमेंटशी कॉर्डिनेशन केलं जेणेकरून त्यांना त्या सुविधा मिळतील. त्याचा सगळ्याचा फायदा असा झाला की तस्करीचं प्रमाण खूप कमी झालं.
मी पुणे वाईल्डलाईफ पोस्टिंगला असताना माझ्याकडे सोलापूर जिल्हा होता. हम्म, तिथं नानज माडो पक्षी अभयारण्यामध्ये एक गाव आहे ज्याच्यामध्ये पारधी समुदायाची लोक फार जास्त आहेत. आता पारधी म्हणलं तर शिकारीचं एक जुनं नातं आहे. मग त्या लोकांना आपण काय केलं की नेचर गाईडचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांच्या इतकं बेस्ट नेचर गाईड कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांना त्या शिकारीच्या गोष्टीपासून परावृत्त करून एक चांगला व्यवसाय म्हणून निसर्ग गाईडचं आपण त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना कामाला घेतलं. त्याच्यामुळं काय झालं की त्या लोकांचं एम्पॉवरमेंट पण झाली आणि त्यांची नवीन पिढी गाईड म्हणून काम करायला लागल्यामुळे जुन्या पिढीचं पण हळूहळू ते शिकारीचं प्रमाण सगळं कमी झालं. अशा इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या तरच आपण शिकारीचं प्रमाण किंवा तस्करीचं प्रमाण कमी करू शकतो. जेव्हा वन अधिकारी आहेत किंवा वनरक्षक आहेत हे जंगलात गस्त घालत असतात त्यावेळी पण त्यांच्यावरती आपण आत्ता बोललो की तस्करी करणाऱ्या लोकांचा अटॅक, पण जेव्हा हे गस्त घालतील जंगलात तेव्हा त्यांच्यावरती कुठल्या ॲनिमलचा अटॅक होऊ होतो. शकतो ना. हां. गवा करू शकतो, स्लॉथ बेअर करू शकतो, टायगर करू शकतो. बरोबर. म्हणून आमचे सगळे प्रोटोकॉल आहेत की आपण एकट्या दुकट्याने गस्त नसते करायचे, समूहाने गस्त करायचे. जर एखादा प्राणी इन बिटवीन आला तर आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं किंवा बऱ्याच वेळेला आपल्या स्टाफला माहिती असते कुठल्या ठिकाणी शक्यतो प्राणी असतात, तो एरिया तुम्हाला अवॉइड करायचा आहे. तर अवॉइडन्स इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. आपण टायगरच्या, गव्याच्या, स्लॉथ बेअरच्या स्ट्रेंथला मॅच नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला अवॉइड करणं त्यांना हाच मोठा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ह्याच्यातच एक विचारायचं होतं की जर कोणत्या अधिकाऱ्यावरती किंवा कोणत्याही वनरक्षकावरती जीवघेणा हल्ला झाला तर प्रोटोकॉलनुसार ते कोणत्या लेवलपर्यंत जाऊन स्वतःवरचा अटॅक वाचवू शकतात. तसं जंगलमध्ये तर सगळे स्वतःच्या जीवाची पर्वा करणार आहेत. बरोबर. इवन दो कर्नाटक मलायका टायगर रिझर्वमध्ये खूप वरिष्ठ अधिकारी, IFS अधिकारी, त्यांच्यावरती एलिफंटने हल्ला केला आणि ही डायड ऑन द स्पॉट. मग त्याच्यामध्ये कुणीच वाचू शकत नाही ना, प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा आहे. त्यामुळे स्वतःच केअर करणं खूप गरजेचं आहे अशा सिच्युएशनमध्ये आणि अशा इतक्या क्लोज एन्काउंटर होणार नाही ह्याची पहिली काळजी घेतली पाहिजे. हा जर क्लोज एन्काउंटर झाला तर ह्या केसमध्ये जे वेपन्स आपण बोललो ते वेपन्स यूज करू शकतात का? सेल्फ डिफेन्समध्ये तुम्ही करू शकता ना. अच्छा. सेल्फ डिफेन्स इज अ प्रायोरिटी. बरोबर. ते लॉ पण ऍडमिट करतं. वन विभागाकडं शार्प शूटर्स पण भरपूर आहेत. हे कशासाठी यूज करताय तुम्ही शार्प शूटर्स? ट्रँक्युलाइज करण्यासाठी. ॲनिमलला ज्यावेळेला कॅप्चर करायचंय तर त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं पाहिजे. आता ॲनिमल काय माणूस नाही की ये जवळ बस मी त्याला इंजेक्शन देतो असं होणार नाही. आणि टायगर तर नाहीच नाही. त्यामुळे ह्यांच्या आपल्याकडे ज्या गन्स आहेत त्या ट्रँक्युलायझिंग गन आहेत. मग त्याचा अचूक नेम लागण्यासाठी शार्प शूटर लागतात आणि शार्प शूटरनी जर व्यवस्थित त्याला शूट करून ते इंजेक्शन लागलं तरच टायगर झोपू शकतो जाग्यावरती आणि मग आपल्याला पुढचं ऑपरेशन करता येतं. लेपर्ड पकडण्यासाठी असेल, टायगर असेल किंवा मंकी असेल, याच्यासाठी ज्यांचं एम चांगला आहे त्यांना आपण शार्प शूटर म्हणून नेमणूक देतो. थोडं किल आणि ह्या गोष्टींवरती बोललो. आपल्या महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते ज्यांनी 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. 1964 मधली गोष्ट होती की त्यांना शिकारीचा नाद होता, त्यांना शिकारीची आवड होती आणि ताडोबामध्ये फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ आला, त्यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी वाघाला शूट केलं. त्या वाघाचा किल झाला. त्याच्यानंतर तेव्हाचे दादासाहेब देवतळे वनमंत्री होते, त्यांनी ही मीडियावरती येऊन गोष्ट सांगितली. परत भरपूर गोष्टी झाल्यानंतर जेव्हा हे होतं अधिवेशन होतं, अधिवेशनात अपोजिशन पार्टीने ही गोष्ट घेतली की तुम्ही वाघाला कसं काय मारू शकता. पण तेव्हा एवढे लॉज स्ट्रिक्ट नव्हते. त्यावेळी अधिवेशनात अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि त्यांनी माफी मागितली. पण तिथून पुढं मला वाटतं की आपल्या इथं जे किल्स आहेत त्याच्यावरती भरपूर काम केलं गेलं. चांगलं म्हणजे त्यांचा एक किल होता, पण तिथून पुढे ज्या गोष्टी होत गेल्या की नाही इथं कन्झर्वेशन झालं पाहिजे, ॲनिमल प्रोटेक्शन झालं पाहिजे, ही गोष्ट चांगली झाली. आपण या आता पॉडकास्टमध्ये लास्टच्या टप्प्यात आहे जिथे आपण रॅपिड फायर घेऊ. मी टायगर्सबद्दल काही क्वेश्चन करेन आणि त्या टायगरच्या बिहेवियरला जो चालणारा वाघ आहे तो तुम्ही सांगा. ठीक. विच टायगर इज बिहेव्स लाईक किंग ऑफ सह्याद्री? सेनापती. विच टायग्रेस बिहेव्स लाईक क्वीन ऑफ सह्याद्री? चंदा. विच इज द मोस्ट ब्युटिफुल टायगर इन सह्याद्री? चंदा. सगळीकडे चंदाच रँकिंग. विच इज लार्जेस्ट टायगर इन सह्याद्री? बाजी.
बाजी. विच टायगर होल्ड द लार्जेस्ट टेरिटरी इन सह्याद्री? बाजी. बाजी. विच इज द मोस्ट ॲग्रेसिव्ह टायगर इन सह्याद्री? ॲग्रेसिव्ह टायगर. सरदार. सरदार. विच इज द मोस्ट ॲडॅप्टिव्ह टायगर इन सह्याद्री? शिलेदार. शिलेदार. अँड विच इज मोस्ट ॲडॅप्टिव्ह टायग्रेस इन सह्याद्री? तारा. तारा. विच इज द मोस्ट ॲक्टिव्ह टायग्रेस इन सह्याद्री? हिरकणी. अँड टायगर? सुभेदार. नाईस. झालं आपला पॉडकास्ट. ग्रेट टू टॉक विथ यू. येस, एकदम थँक्यू छान व्हेरी वाटलं मच. तुमच्यासोबत बोलून. भरपूर गोष्टी समजल्या. इवन आपण बगीरा पण घेतली याच्यात. येस, भरपूर गोष्टी बोललो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तुमच्याच या कालावधीमध्ये मला नाही माहिती की तुम्ही कधीपर्यंत सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये आहे. गव्हर्नमेंटमध्ये भरपूर बदली होत असतात, पण तुमच्या कालावधीमध्ये भरपूर टायगर इथं येऊ देत. आणखीन 5 टायगर येणार बाकी आहेत. त्याच्यातले तुम्ही घेऊन याल किती येतील तितके. पण लवकरात लवकर आपल्या इथं टायगर येऊ देत आणि आपला इथला चांगला इकोसिस्टम बिल्ड होऊ दे. नाईस टू टॉक विथ यू. Thank you. थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.